जरांगे पाटील हे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे एक निस्वार्थी, निगर्वी आणि निस्पृह विचाराचे एक अत्यंत संयमी आणि मराठ्यांचा देव बनलेले असे एकमेव मराठ्यांचे नेते आहेत। आणि या पाठीमागे मेन भूमिका त्यांची हीच आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळवून देतो, सगळे सोयऱ्यांचा जी.आर. शासनाकडून मंजूर करून घेतो। आणि या घोषणेमुळे आणि त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आतापर्यंत पाहिल्यानंतर त्यांचा निस्वार्थीपणा, त्यागीपणा हे सगळं लक्षात घेतल्यानंतर समाजासाठी अंग झाडून लढणारा एकमेव नेता मराठ्यांचा म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उठून उभा राहिलं। नुसतं ते उभा राहिलं नाही तर ते क्रांतिकारकही बनलं। आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा फज्जा उडवण्यासाठी मराठ्यांच्या संघटनेचा धुळदाण उडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कुटील डावपेचातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यात सामील झाले आणि त्यांनी एकीकडे मराठ्यांची बाजू धरली आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसींची बाजू धरली। आणि हा सगळा प्रकार जेव्हा जरांगे पाटलांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी कडाडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर टीकेची झोड उठवली, अजित पवारांच्यावर टीकेची झोड उठवली, किंबहुना मुख्यमंत्र्यालाही बोलायला ते कमी पडलेले नाहीत। अशा परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय काय होणार हा मराठ्यांच्या पुढे आणि आमच्यासारख्यांच्या पुढे यक्ष प्रश्न उभा राहिलेला होता। खरं तर एक अपप्रचार केला जातो, त्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ यापूर्वी अनेक तज्ञांचे, विचारवंतांचे प्रसारित झालेले आहेत। पण अलीकडच्या तरुण मंडळींना हा 1980 सालातला 1990 सालातला इतिहास माहीत नाही। व्हीपी सिंगचं सरकार या अलीकडच्या तरुण पोरांना माहीत नाही। त्या सरकारच्या मध्ये काय 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 घटना घडल्या ते त्यांना माहीत नाही। त्यामुळं शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवारांनी ओबीसीचं आरक्षण वाढवून ते 50% नेलं आणि मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं। हा जो आरोप केला जातो या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे हे जरांगे पाटलांना सुद्धा चांगलं माहीत आहे। त्यामुळे त्यांनी कधीही शरद पवारवर टीका केलेली नाही। मित्रांनो, हा इतिहास फार मोठा आहे, आरक्षणाचा इतिहास फार मोठा आहे। तो का वाढवला, काय झालं, 27% आरक्षण 14% आरक्षण 27%वर का गेलं आणि कसं गेलं, ते 50%चा कोटा कसा पूर्ण झाला, हे जरी वरकरणी जार मध्ये जर तुम्हाला आढळत असेल 23 मार्च 1994च्या जार मध्ये तो नामदेवराव नावाचा एक प्राध्यापक विद्वान जाधव तो जरी अगदी उचलून जर सांगत असेल की हे सगळं शरद पवारांनी केलं तर त्याच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते। कारण यात शरद पवारांचा काही काडीमात्र संबंध नाही। ते केंद्र सरकारचं धोरण होतं, ते पवार साहेबांनी राबवलं, इतकंच त्याचा अर्थ आहे। पण मी म्हणतो ठीक आहे, अलीकडच्या तरुण पोरांना माझा सवाल आहे की वादासाठी आपण हे मान्य करूया की हे सगळं शरद पवारच्या साहेबांच्या मुळे झालं। हा तर जार काढला होता, कायदा तर केला नव्हता ना।
आणि जरी कायदा केला असता तरी महाराष्ट्राच्या विधानसभेला नवीन नवीन कायदे करता येतात, जुने कायदे मोडीत काढता येतात. आणि मग जर जार काढला होता त्या जारनुसार जर ओबीसीना आरक्षण वाढवून दिलं होतं तर या भाजप सरकारचे हात कुणी धरले होते की तो जार 94चा जार रद्द करून आता मराठ्यांना पुन्हा आरक्षण त्यातलं वाढवून दिलेलं ते काढून घेऊन पुन्हा 50% आरक्षण 10% वाढवून द्यायचं. हे मराठ्यांना, हे भाजप सरकारला का सुचलं नाही, का केलं नाही त्यांनी? अगदी मी म्हणतो वादासाठी मान्य केलं ना की पवार साहेबांची चूक होती. खरं तर पवार साहेबांची चूक नव्हती. विद्वानांच्या पातळीवर हे शक्य नाही, सिद्ध होणं शक्य नाही. तरी पण मी अलीकडच्या तरुण मुलांच्यासाठी पुन्हा पुनरुक्ती करून सांगतो की ही जर पवार साहेबांची चूक होती तर ती दुरुस्त करायला भाजपवाल्यांना कुणी अडवलं होतं आणि त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही? अशा परिस्थितीमध्ये परवा अंतरवाली सराटीमध्ये जरांगे साहेबांनी मराठ्यांची मीटिंग घेऊन मराठ्यांना स्वतंत्रपणे लढण्याचा एक विचार व्यक्त केला आणि गावागावात जाऊन बैठका घ्या म्हणून सांगितलं. खरं तर इथंच दुर्दैव आहे. हे जरांगे साहेबांच्या हे लक्षात आलं नाही की एकीकडून आपण फडणवीस साहेबांना ताशेरे ओढतो आणि दुसरीकडून त्यांचाच कसा फायदा होईल या दृष्टीनं मताचं विभाजन करण्यासाठी मराठा समाजाला आपण आदेश देतो. असं जर घडलं तर जरांगे साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांच्या आरक्षणाच्या चळवळीचं जी चळवळ तुमच्या हाताने उभा राहिली, तुमच्या कर्तृत्वाने उभा राहिली, ती तुमच्याच विचारामुळं मुडखळीस आल्याशिवाय राहणार नाही. याची खूणगाठ बांधा. कारण मराठ्यांच्या मधले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तरुण आणि विचारवंत आज या कोड्यात पडलेले आहेत की जरांगे पाटलांनी असा निर्णय करायला नको आहे आणि तो अद्याप तुम्ही केलेला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मराठ्यांना फार तर एवढंच सांगा की तुम्हाला आवडेल त्या पक्षाला मतदान करा, माझं त्यामध्ये काही नाही. मी फक्त मराठा चळवळीसाठी आणि तुम्हाला आरक्षण देण्यासाठी, मिळवून देण्यासाठी बांधील आहे. जे कोणी सरकार येईल त्या सरकारच्या विरोधात दंड थोपटायला आपण तयार आहोत, मराठ्यांची शक्ती दाखवायला तयार आहोत आंदोलनाची. हेच तुम्ही ठणकावून सांगा. परंतु इलेक्शनमध्ये ज्या मोदी शहानी तुमच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, महाराष्ट्र लुटला, त्यांना मदत करण्यासाठी जर तुम्ही मराठ्यांचा वापर करणार असाल तर तुम्हाला काळाचा महिमा कधीही क्षमा करणार नाही. माझी एक मराठा म्हणून जरांगे पाटील साहेबांना जाहीर विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की त्यांनी मराठ्यांना असा चुकीचा आदेश देऊ नये अशी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.